हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी आपले जीवनातली काही कटू सत्य सांगणार आहे. ह्यातली काही सत्य का नाही मलाही आता वयाप्रमाणे जाणवलेली आहेत. पूर्वी जाणवलेली नव्हती. म्हणून मला वाटलं जे काही मला आता जाणवले हे आपण शेअर करूया. आणि हे जरा थोडे वर्षांआधी आपल्याला ह्याचं नॉलेज असायचं ते बरं झालं असतं. समथिंग वुड हॅव बीन बेटर असं वाटते. म्हणून मला वाटलं हे सगळं आपण शेअर करावं. म्हणजे जे काही माझा किंवा माझ्या वयाचे लोकांचं काही लॉस झालेलं आहे तर तुमचं होऊ नये, तुमचे मनाची तयारी असावी किंवा तुम्हाला ह्याचं ज्ञान असावं, नॉलेज असावं म्हणून. पहिली गोष्ट, आपली कोणालाही गरज नसते. कोणालाही गरज नसते. त्यामुळे आपण विचार करावा फक्त आपल्याबद्दल. नोबडी इज इन नीड ऑफ यू. आपण नसलो, आपण त्यांना भेटलो नाही तरी त्यांचं काहीही बिघडत नाही. त्यामुळे आपण प्रयत्न कशाला करायला पाहिजे? आपलं स्वतःचं चांगलं व्हावं, स्वतःचे प्रगतीसाठी. कित्येक वेळेला आपण आपल्याला स्वतःला अडचणीत टाकून, स्वतःला काही कमी करून लोकाला मदत केलेली असते. का? आपल्याला वाटतात ही लोक आपली नाही बाबा, गरज आहे, मी मदत करायला पाहिजे त्यांना गरज आहे आता, असं वाटते. नाही. त्यामुळे आपण स्वतःकडे जास्त बघावं. कोणालाही आपली गरज नसतीये. उगीच आपल्याला मोठेपणा पाहिजे, मी मदत केली, मी हे केलं म्हणून करत असतो, किंवा त्याला त्यांची जाणीव सुद्धा नसते. जाणीव सुद्धा नसते हे तुम्हाला नंतर कळते. त्यामुळे कधी आपण असं लोकांसाठी स्वतःच्या काही गरजा बाजूला ठेवून आपल्याला वाटते त्याची गरज महत्वाची आहे आपल्यापेक्षा, नाही. दॅट इज वाय फर्स्ट पॉइंट इज थिंक अबाउट युअर सेल्फ. तुमचा विचार करा. आणि दुसरं महत्वाचं, ह्या जगात काहीही फ्री मिळत नाही. नथिंग इज फ्री. तुम्ही काही फ्री मिळवण्याची अपेक्षा करू नका. कोणाचा वेळ असेल, काही वस्तू असेल, नाही. आता तुम्हाला वाटलं फ्री म्हणून, तरी त्यातनं लोकाला काहीतरी अपेक्षित असते. एवढेच काय, सरकारी योजना सुद्धा कशासाठी असतात हे काय मी इथे जास्त डिटेलमध्ये बोलत नाहीये. आपल्याला माहीत आहे कशासाठी. त्यांना मतांची गरज असते म्हणून. नाही ते फ्रीमध्ये कोणी कोणाला काहीही देत नाही. फक्त आई वडिलांचं प्रेम एवढं फ्रीमध्ये मिळते. बाकी काही कुठेही काही मिळत नाही. यू हॅव टू पे समथिंग फॉर दॅट. हे महत्त्वाचं असते. त्यामुळे काय करा, स्वतः कुठलंही कमवून कष्ट करून मिळवायचं बघा. मला हे फ्रीमध्ये मिळेल तर फ्रीमध्ये नाही, सोडून द्या. या जगात काही नथिंग इज फ्री.
पुढचं, प्रत्येक गोष्टीला आपली आपली किंमत असते. कुठल्याही गोष्टीला फ्रीमध्ये काही नाही, प्रत्येकाला किंमत असते. ती किंमत आपल्याला मोजावी लागते. काही मिळवायला सुद्धा ती किंमत मिळवावी लागते. अच्छा, छान जॉब म्हणा, तो मिळवायलाही तुम्हाला किंमत मोजावी लागते ना. अभ्यास करावा लागतो, परीक्षेला जावं लागते, पास व्हावं लागते, सिलेक्शन व्हावं लागते. म्हणजे एव्हरीथिंग हॅज गॉट ए प्राईस. आपल्याला वाटतंय हा तो किती मोठा ॲक्टर आहे किंवा किती छान जॉब आहे त्याला, अमुक केवढा आहे. नाही, ते ना, ही हॅज पेड फॉर दॅट. पेड फॉर दॅट म्हणजे मेहनत केलेली आहे, अभ्यास केलेला असेल, प्रॅक्टिस केलेला. त्यामुळे फ्रीमध्ये काहीही मिळत नाही. आणि पुढचं महत्त्वाचं, परफेक्ट टाईमसाठी वाट बघत बसू नका. हां, आता माझी वेळ नाही चांगली, चांगली वेळ आल्यावर मी करणार, ही काही वेळ योग्य नाही आहे. प्रत्येक वेळ ही योग्य वेळच असते. आत्ता हा क्षण योग्य आहे. त्यामुळे वेळेसाठी चांगली वेळ आल्यावर करतो, आता नाही, वेळ आल्यावर सांगतो, वेळ आल्यावर करतो, वेळ आल्यावर दाखवतो. नाही, आत्ताची हीच आपली वेळ आहे. आणि काही लोकांना वाटते, हो नशिबात आहे, माझे नशिबात आहे म्हणून मिळालं, त्याचे नशिबात आहे म्हणून मिळालं. अहो, नशीब बिशीब काही नसते, चुकीचं आहे. तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, तुम्हाला मिळते. कोणाचेही नशिबात लिहून ठेवलेलं काहीही नसते. विधी लिखित असं काही नसते. तुमचं विधी तुम्ही बदलू शकता. आणि ज्योतिषी तर हे लोकांना, काही लोकांना सवय असते जाऊन त्यांना विचारायचं, हे करायचं, अमुक करायचं. नाही, काही नाही आहे. तुम्ही मेहनत करा, नॉलेज मिळवा, त्याच्यासाठी करा. सर्व काहीही मिळते. असं विधिलिखित म्हणून काही नाही आहे. आपल्यालाच प्रत्येक गोष्ट मिळवावी लागते. आणि मी स्वतःच मला बदलू शकतो, दुसरं कोणी बदलू शकत नाही. तुम्ही तुम्हाला स्वतःला बदलू शकता. ह्याला काय ठेवायला पाहिजे? पहिलं तुमच्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे, स्वतःचे गुणांना ओळखायला पाहिजे. ओके, हे गुण आहेत. अहो, कितीतरी माणसं बघा, ते काही फार शिकलेली नाही आहेत. कुठला व्यवसाय ते चालू केलेला आहे आणि आज ते लखपती, काय करोडोपती बनलेत. कशामुळे? त्यांना त्यांचे स्वतःचे कामावर विश्वास होता आणि त्यांनी मेहनत घेतलेली आहे. मेहनतीशिवाय काहीही होत नाही. लक कसं काहीही नसते. आपण काय करतो, आपण त्या माणसाकडे जेव्हा बघतो, जेव्हा तो लाईमलाईटमध्ये येतो, तेव्हा त्यांना आधी काय मेहनत घेतली आहे, काय कष्ट घेतलेले आहेत, हे आपण पाहिलेले नसतात. त्यामुळे आपल्याला वाटते, हो त्याला मिळालं, मला मिळालं. असं नाही आहे. अहो, आपल्यालाही सर्वांना काही मिळेल, आपण तेवढी मेहनत घेतली तर. पण काय होते, आपण तेवढी मेहनत घेत नाही, आपण कुठेतरी कमी पडतो. आता परवाच मी एका मोठ्या लेखकांचं ऐकलं. ते डॉक्टर पण आहेत, रिटायर झालेले आहेत, मोठे सर्जन होते. ते खूप पुस्तकं लिहिलेत, 50-60 पुस्तकं लिहिलेत आणि अजून लिखाण चालूच आहे. त्यांना कोणतरी विचारलं, म्हणे तुम्हाला वेळ कधी मिळतो? ते काय म्हणाले, 2 ऑपरेशनचे मधले वेळेत ते लिहित होते. बघा, विचार करा, 2 ऑपरेशनचे मधले वेळेत ते लिखाण करत होते. अहो, आपण आपला वेळ एवढा वापरतो का? आपण कितीतरी वेळ वाया घालवतो. म्हणून आपण तिथेपर्यंत जाऊन पोचत नाही. म्हणजे सर्व काही आपल्या हातात आहे, दुसऱ्याच्या हातात काही नाहीये.
आपण आपला वेळ कसा घालवायचा, आपण बेटरमेंट कसं करायचं, हे सगळं आपले हातात आहे. त्यामुळे आपण स्वतःच आपलं विधी लिखित लिहितो, दुसरं कोणी नाही. हॅव ए गुड डे.